मी विनायक राऊत यांची माफी मागितली कारण एक शिवसैनिक म्हणून निवडणुकीच्या शेवटच्या 2-3 दिवसात राणेंच्या कार्यकर्त्यांकडून जो प्रकार मतदारसंघात चालू होता तो आम्ही रोखू शकलो नाही, म्हणून त्यांची माफी मागितली होती। मात्र राणेंच्या कार्यकर्त्यांनी लोकांच्या घराघरात जाऊन त्यांच्यावरती दबाव आणला, त्याचे व्हिडिओ सुद्धा सध्या समोर आलेले आहेत। त्यामुळे या जिल्ह्यातील 4-4 मंत्री सरकारमध्ये असताना यांना लोकांवरती का दबाव आणावा लागला याचं आत्मपरीक्षण त्यांनी करावं आणि लोकांची माफी मागावी असं आवाहन वैभव नाईक यांनी कुडाळ येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेतून राणेंना केलं आहे। लोकशाहीमध्ये लोकसभेचा पराभव आम्ही नम्रपणे स्वीकारलेला आहे आणि खरं तर विनायक राऊतांची माफी ही एवढ्यासाठी मागितली होती कारण जो निवडणुकीच्या पूर्वी 2-3 दिवसमध्ये जो प्रकार सुरू होता तो प्रकार कार्यकर्ते म्हणून शिवसैनिक म्हणून आम्ही तो थांबवू शकला नाही आणि त्याबद्दल विनायक राऊतांची माफी मागितली आहे। खरं तर काही लोक माझ्या माफीबद्दल प्रश्नचिन्ह उभा करतात, परंतु त्या लोकांनी खरं तर लोकांची माफी मागितली पाहिजे, सिंधुदुर्गवासियांची माफी मागितली पाहिजे। कारण हा मतदारसंघ प्राध्यापक मरुदंड होते, बॅरिस्टर नाथपै, सुरेश प्रभू या सगळ्या खासदारांचा हा मतदारसंघ लोकसभेचा होता आणि त्यानंतर विनायक राऊतांनी सुद्धा हा मतदारसंघ त्याच वारशाने चालवला होता। परंतु या मतदारसंघामध्ये जे लोकसभेला झालं ते सगळ्यांना माहिती आहे। खरं तर लोकांची मागणी नसताना त्यांच्या घराघरात जाऊन त्यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला, त्याबद्दल खरं तर या निलेश राणे यांनी माफी मागितली पाहिजे असं खरं तर असं अनेकदा त्यांनी सांगितलं आहे। परंतु उद्धव ठाकरे आता कालच त्यांनी सांगितलं की आता पुन्हा एकदा विधानसभेचं रणशिंग फुकणार आहेत। लोकसभेमध्ये नितेश राणे आणि त्यांनी सगळ्यांनी मोदींवर मतं मागितली होती आणि आम्ही उद्धव ठाकरेंवर मतं मागितली होती आणि आता महाराष्ट्राची विधानसभा आहे, विधानसभेच्या मध्ये पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करण्यासाठी ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये आता उद्धव ठाकरे दौरा करतायत तसाच दौरा आता पुन्हा येईल, त्यावेळी त्यांची हिंमत असेल तर तो दौरा अडवून दाखवा। आमदारांच्या अपात्रतेबाबत पक्ष जो कोर्टात जाण्याचा निर्णय घेत आहे तो निर्णय योग्य आहे, कारण या आमदारांच्या अपात्रतेची याचिका अद्यापही प्रलंबित आहे आणि अशावेळी जर निकाल न लागता या निवडणुका घेतल्या तर लोकांच्या न्यायालयीन आणि लोकशाहीवरील विश्वास उडेल, अशी प्रतिक्रिया आमदार वैभव नाईक यांनी दिली। पाहूयात नेमकं काय म्हणालेत आमदार वैभव नाईक। आता कोर्टाच्या तारखावर तारखा गेल्या 2 वर्ष पडत आहेत आणि त्यामुळे आता त्या कोर्टाच्या तारखाबद्दल पक्षाच्या भूमिका म्हणून पक्ष आपली भूमिका मांडत आहे, पक्ष लढत आहे कोर्टामध्ये। परंतु आता जर हा निर्णय लवकर लागला, खरं तर या आमदारांची मुदत सुद्धा आता संपत आलेली आहे, त्यामुळे हा निकाल लवकर लागला नाही तर मात्र लोकांचा विश्वास कशावर राहील आणि त्यामुळे त्यात आता पक्षाचे वरिष्ठ नेते त्यावर लक्ष टाकत आहेत। त्यात जर पक्षांच्या पक्षप्रमुखांनी उद्धवजी ठाकरे यांनी भूमिका मांडलेली आहे।